सकाळी भोगावती कारखान्याच्या आमच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये एका कर्मचाऱ्याच्या बदली संदर्भात ज्या कर्मचाऱ्यानं भ्रष्टाचार केलेला आहे, चुकीचं वर्तन केलेलं आहे, स्वतः चेअरमननी बदली करून सुद्धा तो कर्मचारी हजर झालेला नाही शेतकी विभागाचा, कारखाना शेवटच्या टप्प्यात असताना तो कर्मचारी हजर झालेला नसल्यामुळे मी त्याच्यावर ऍक्शन घ्यावी, कारवाई करावी असं मी चेअरमनना सूचित केल्यानंतर धीरज डोंगरेंनी दादागिरीची भाषा वापरायला चालू केली. कोण त्याची बदली करतोय बघूया, आणि त्याची बदली करायला अजून कोण जन्माला आलेलं नाही अशा प्रकारचं धीरज डोंगरे संचालक यांनी भाषा वापरली. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की बाबा हा प्रश्न तुमचा नाही, चेअरमन साहेबांचा आणि माझा आहे, तर तो माझ्या प्रचारला होता, त्यामुळे तो चुकीचं जरी काम केलं असलं तरी त्याची बदली करायची नाही अशा प्रकारचं धीरज डोंगरेंनी वक्तव्य केलं. त्यानंतर थोडीशी आमच्यात शाब्दिक चकामक झाली आणि मग धीरज डोंगरेंनी आरेरावीची भाषा वापरायला चालू केली, एकेरी भाषा वापरायला चालू केली, शिवीगाळ देण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना सांगितलं की तुमचा मान राखून मी व्यवस्थित तुमच्यावर बोलतोय, तुम्ही आत या मीटिंगचं सोडून बाहेर जाऊ नका. तर त्यांनी बाहेर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या समर्थकांना फोन केला की काहीतरी त्यांना चुकीचा मेसेज दिला, गैरसमज पसरला आणि त्या गैरसमजातून त्यांचे 5-50 कार्यकर्ते आले. त्यांनी कारखान्यावर सगळ्या साहित्याची, मीटिंग हॉलची तोडफोड केली, दादागिरी, दहशत माजवली. धीरज डोंगरेंनी सगळ्यांना चेतवून कारखान्याच्या परिसरामध्ये नासधूस केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी. पण माझ्यापर्यंत कोणी आले नाही आणि कुठल्याही प्रकारची मला मारहाण झालेली नाही. कारण मारहाण करणं भोगावती परिसरात माझ्यासारख्याला एवढं सोपं नाही. माझी लढाई शेतकऱ्यांच्या हितासाठी, कारखान्याच्या हितासाठी असल्यामुळं 32,000 सभासदांच्या हितासाठी, ज्यांनी मला 2 वेळा निवडून दिले, त्या 32,000 सभासदांच्या साठी लढाई असल्यामुळं मी घाबरणारा नव्हे किंवा असल्या मॉब लिचिंगला किंवा मॉबच्या दहशतीला मी घाबरणारा नसून कुणाचीही तशी तिथे येण्याचं धाडस झालं नाही. पण याच धीरज डोंगरेंनी आपल्या काही हस्तकांना हा मेसेज पसरवायला चालू केलेला आहे की सुनील कराड्यांना बेदम मारहाण झालेले आहे, ते बेशुद्ध पडलेले आहेत. ते साफ चुकीचं आहे. मी तुमच्या समोर आहे आणि मी याच्याही पुढे या प्रवृत्तीच्या विरोधात सभासदांच्या आणि कारखान्याच्या हिताच्या बाजूनं 100% भोगावती कारखान्यावर येऊनच लढेन ही माझी आपल्याला विनंती आहे, ग्राह्य.